नमस्कार. प्रियांकाच ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आता क्रिसमस जवळ आलेला आहे, त्याच्यासाठी आपण प्लम केकची रेसिपी माझ्या पद्धतीने कशी मी बनवते ते पाहणार आहोत. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि आपल्याला घरातलं साहित्य वापरूनच ही रेसिपी बनवायची आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल रेसिपीचं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला 1 कप फ्रेश ऑरेंज ज्यूस घ्यायचा आहे. फ्रेश ऑरेंज ज्यूस नसेल तर टीनमधला ऑरेंज ज्यूस घेतला तरीसुद्धा चालणार आहे. मी इथे 1 कप ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे फ्रेश. त्याच्यामध्ये काळ्या मनुका घातलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे मी चेरी घातलेली आहे पाकवलेली, जी आपल्याला पॅकेटमध्ये मिळते. कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होते. त्याचबरोबर कलरफुल टूटी फ्रुटी घातलेली आहे आणि इथे खजूर घातलेले आहेत. मी खजुरामधल्या बिया काढून बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि या ज्यूसमध्ये खजूर घातलेले आहेत. हे सगळं ड्रायफ्रूटचं प्रमाण आपल्याला आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. मी एक मूठ भरून हे सगळे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. चेरी आणि टूटी फ्रुटीसुद्धा घेतलेली आहे. आता इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घातलेलं आहे. त्याचबरोबर 1/4 कप तेल घातलेलं आहे. साधारण मोठे चमचे 6 असे रिफाइंड ऑइलचे घातलेले आहेत. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे साखरेऐवजी तुम्ही पिठी साखरसुद्धा घेतलेली चालणार आहे. आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1/3 कप साखर घातलेली आहे. ही साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे, म्हणजे या साखरेचा पूर्ण पाक करून घ्यायचा आहे. अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत साखरेला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. अशा प्रकारे मेल्ट झालेली आहे साखर. याच्यामध्ये आपल्याला 1/3 कप पाणी घालायचं आहे. त्याच्या आधी मी गॅस बंद करणार आहे. पाणी ॲड करण्याआधी गॅस बंद करायचा आणि मगच पाणी ॲड करायचं आहे. त्यामुळे साखरेचं जे कॅरमलाइज व्हायचं जी प्रोसेस आहे ती थांबते आणि व्यवस्थित ती साखर पाण्यामध्ये एकजीव होते. आता पाण्यामध्ये एकत्र करून घेतल्यानंतर पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि थोडंसं घट्टसर असं आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे, खूप जास्त नाही. अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे बाजूला. आता आपली साखर, दूध आणि तेलाचं जे मिश्रण घेतलं होतं त्याच्यामध्ये व्यवस्थित मेल्ट झालेली आहे. साखर विरघळलेली आहे व्यवस्थित. इथे मी चाळणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1.5 कप मैदा घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे दालचिनी पावडर आणि वेलदोडा पावडर असं एकत्र करून चाळून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्याचबरोबर इथे कॅरमलाइज झालेले साखरेचं आपण मिश्रण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण मगाशी ऑरेंज ज्यूसमध्ये जे ड्रायफ्रूट भिजवले होते, हे ड्रायफ्रूट याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत. हे सगळे ड्रायफ्रूट साधारण 4 ते 5 तास भिजवून घ्यायचे असतात ऑरेंज ज्यूसमध्ये. इतका वेळ जर नसेल तर 1-1.5 तास भिजवले तरीसुद्धा चालणार आहे. जास्तीत जास्त जेवढे ते ड्रायफ्रूट ऑरेंज ज्यूसमध्ये भिजतील तेवढंच आपल्या केकला रिचनेस येणार आहे, टेस्ट अशी छान येणार आहे. अशा प्रकारे घट्टसर बॅटर करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटचे काप घालते आहे. इथे बदाम, पिस्ता, काजू आणि अक्रोड असे बारीक काप करून घेतलेले आहेत मी. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट ॲड करू शकता याच्यामध्ये. इथे गॅसवर एक पातेलं प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे मी.
याच्यामध्ये एक रिंग घातलेली आहे पातेल्यामध्ये. त्याचबरोबर इथे डिस्पोजेबल टीन घेतलेले आहेत केकचे. या टीनला ग्रीस करण्याची गरज लागत नाही. याच्यामध्ये साधारण 300 ग्रॅमचे केक तयार होतात. इथे मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून विनेगर घातलेला आहे आणि या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि विनेगर सर्वात शेवटी घातलेलं आहे मी, कारण आपल्याला हे मिश्रण जे आपण बॅटर जे तयार करतो ते आपल्याला खूप जास्त मिक्स करावं लागतं आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातल्यानंतर ओव्हर मिक्स करायचं नसतं. त्याच्यामुळे मी सर्वात शेवटी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे. इथे मी केकचे टीन प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये ठेवते आहे. पातेलं, कढई किंवा कुकर कशामध्येही किंवा आपला मायक्रोवेव्ह कोणत्याही कशामध्येही तुम्ही जर बेक करणार असाल केक तर तो प्रीहीट करून घ्यायचा आहे. आता मी इथे 10 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे आणि या केकच्या बॅटरवर हे जे आपले ड्रायफ्रूट टॉपिंगला घालायचे असतात, आपल्याला वरती जे घालायचे असतात ते घालून घेते आहे. आधी जर ड्रायफ्रूट याच्यामध्ये घातले सुरुवातीलाच तर ते आतमध्ये बॅटरमध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे 10 मिनिटांनंतर हे वरती घालून घेते मी. त्याच्यामुळे ते नंतर असे वरती आपल्याला छान असे डेकोरेट झालेले दिसतील. केकच्या मिश्रणात ते एकजीव होणार नाही. पुन्हा मी झाकण लावलेलं आहे आणि याच्यानंतर मी या काळ्या मनुका घालायच्या राहिल्या होत्या म्हणून मी घालून घेते पुन्हा एकदा. आता झाकण लावून याला मी 30 मिनिटांसाठी लो टू मीडियम हीटवर बेक करून घेते आहे. अशा प्रकारे 30 ते 32 मिनिटांनंतर मी चेक करते आहे की केक झाला आहे की नाही तयार. याच्यामध्ये टूथपिक घालून बघते आहे. थोडंसं 5 मिनटं अजून शिजण्याची आवश्यकता असल्यामुळे मी पुन्हा एकदा गॅसवर बंद करून ठेवलेलं आहे झाकण लावून. इथे पुन्हा एकदा मी चेक करते आहे 5 मिनिटांनी. तर टूथपिक अशी क्लिअर निघालेली आहे. दोन्ही केक चेक करते आहे. अशा प्रकारे टूथपिक क्लिअर निघाली की आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे आतूनसुद्धा. आता आपण हा केक पूर्ण थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून बघूया. केक थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा आहे. मोल्डमधून बाहेर काढायचा आहे, नाहीतर तो तुटू शकतो. अशा प्रकारे मी थोड्याशा साईड्स ओपन करून घेते आहे सुरीच्या मदतीने आणि इथे मी केक टीनमधून काढून घेते आहे. अशा प्रकारे परफेक्ट असा आपला प्लम केक तयार झालेला आहे. अगदी स्पॉन्जी असा झालेला आहे, दुप्पट फुललेला आहे हा. आता मी कट करून घेते आहे, स्लाइस करून घेते याच्या आतल्या बाजूने. टेक्स्चर दाखवते तुम्हाला केकचं. परफेक्ट झालेला आहे अगदी. अशा प्रकारे आतल्या बाजूने सुद्धा सगळे ड्रायफ्रूट असे छान दिसत आहेत आणि मस्त असा छान केक तयार झालेला आहे आपला. सॉफ्ट आणि एकसारखा असा छान केक तयार झालेला आहे प्लम केक. तुम्ही नक्की ट्राय करा. क्रिसमसमध्ये नक्की एन्जॉय करा प्लम केक आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच चविष्ट आणि चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. थँक्यू. आपल्या चॅनलवर सर्व